हळू लागेल. ही आहे दोन दोन वर्षाची मुलगी, हिला काय आहे? हा, आज तुम्ही ब्लॉग मध्ये हेच एन्जॉय कर. आता नानी चालली आमची गावी ना, बडी नानी, त्यामुळे मॅडम रेडी झालं चप्पल घालून पोळ्यासाठी. तू पप्पा कुठे आहे? तिकट कडे गेलाय. मुलगी ना माझी रेसिपी खराब करेल. रेसिपी काय नाही मेकअपचा मेकअपचं माझं सगळं किती पिगमेंटेशन आहे हे सगळं बघून झालंय मॅडमचं. हा, तिला अजून मेकअप बरोबर खेळायचं. हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल द तेज रूप शो. सो सुंदर सुंदर मी तुम्हाला स्कायचा व्ह्यू दाखवत होते, तर बघा किती रोडचं काम चालू आहे. फायनली 2-3 दिवस कंटिन्यू पाऊस पडलाय ना, आता जाऊन तो उघडलाय, त्यामुळे कुठे बाहेर निघायची इच्छा झाली आहे. सो आता चालत चालली आहे शॉप वरती. जोशना मॅडमची आज आहे सुट्टी आणि मॉर्निंगला 1-2 केकचे ऑर्डर्स आलेले, सो ते आता सगळे वाइंड अप करते. आणि मग आहे नॉर्मल डे. आईरा मॅडम झोपली आहे बघा जिने टॉवर, याच्या खाली आपलं केक शॉप आहे. सो रस्त्याचं काम थोडे थंड वाढले आता. असे JCB आणि सगळे हे जे आहे ना, हे जे मोठं दिसतंय ना, कॉल ट्रेन का काय, त्याचा एवढा मोठा आवाज येतो ना. इकडे जे मेन रोड होते राहणारे लोक आहेत त्यांचे जाम अवघड होत असेल, कारण की दुपारी संध्याकाळी रात्री पण ते लोक मशीन चालू करतात. कसं परमिशन देतात काय माहित. टाटा आईरा. आईरा चालली आहे नानी बरोबर गावी ना, खंबाकडे चालली आहे. नानी बरोबर जाते तू कोको कडे. आता नानी चालली आमची गावी ना, बडी नानी, त्यामुळे मॅडम रेडी झालं चप्पल घालून पोळ्यासाठी. हे बघा, संध्याकाळच्या वेळी रिक्षा भेटणं एवढं अवघड आहे. एकदम शॉर्ट डिस्टन्स साठी तर भेटतच नाही. कुठे गेला हा कुठे गेला गायब. तो येईल 803 मध्ये गेलाय. वरती चांदो बघ, चादर घेऊन जो करायला ये चांदो मामा. इकडे स्कूलची धडधड वाढली आहे. पप्पा आली रिक्षा. नाव नाहीये चला. चाली करायला गेला असेल. तू आणि मम्मा छान पैकी वॉक करत इकडे मम्मीच्या इकडे आहे. सो उद्या एकादशी आहे, त्यामुळे ना मम्मीच्या शॉपमध्ये सगळं साबुदाणा सोल्ड आउट झाला, त्यामुळे आम्हाला घरात खाण्यासाठी साबुदाणा मी दुसऱ्या जनरल स्टोर मधून घेऊन येते. सो त्याची छोटी मोठी शॉपिंग करायला आम्ही दोघी गेलेलो. कू एवढी फेमस आहे ना, कूला बघून दुसरे दुकानदार फटाफट चॉकलेट काढून देतात. अरे हा, ही दुकानदारांची नात आहे म्हणून असं सगळे ओळखतात पोरीला. शॉपिंग बॅग कशी घेऊन चालली. तू केवढी क्यूट दिसतेस. खाली पाडू नको पिशवी. परी तुझी हाईट एवढी मोठी आहे, जो स्लाइड एवढी तुझी हाईट आहे, हा तर छोट्या बेबीचे स्लाइड आहे. एक तर तू RCB ला सपोर्ट करतेस, ठीक आहे, मुंबई इंडियन वालेच खेळू शकतात स्लाइड वर. RCB मध्ये नाही चढायचं स्लाइड वरती. ओ तू एकटी वर येऊन इथे ही मस्ती करते. इथे ही मस्ती करते. काय ते
हे सगळं लोशन पाडशील. मॅजिक करते का खूप? मॅजिक करते. आयरो मशाले तिखट बघा स्वतःच. पप्पा ग म्हणजे शोनपरी, पप्पाची आठवण येते. याचं तिखट बोलायचं आणि मग तिला पप्पाची आठवण आणि तिला असं वाटतं की पप्पा फॅक्टरीवर गेलाय. शोनी पप्पा कुठे आहे? तिकट कडे गेलाय. ओके, फोन करूया पप्पाला आपण आता. चल फराळ खायला या फ्रेंड्स. मस्तपैकी साबुदाणा खिचडी, हे आहेत चिप्स, पोटॅटो चिप्स आणि हे दही, लागलं तर बनाना. एन्जॉय. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आजचा एवढा सुंदर दिवस आहे. आज आहे आपलं आषाढी एकादशी. सो आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. आणि मी मस्तपैकी 2 दिवस ब्रेक घेतलेला, माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे, आणि आहिराचा पण स्वरूपची जाम आठवण येत तिला, त्यामुळे तिला टाइम देण्यामध्येच मी थोडासा ब्रेक घेतला. मला 2 days नंतर शूट करायचं आणि मग अपलोड करूया आपण असं. सो आज आपलं माझ्या मनातले थोड्या गोष्टी आज एकादशीच्या निमित्त मी जरा तुमच्यावर शेअर करणार आहे. आपण बोलतो की विठ्ठल हा पंढरपूरचा देव आहे. सो तसंच माझा विठ्ठल म्हणजे माझा स्वरूप आहे. सो जसा स्वरूप आता समुद्रामध्ये त्याच्या क्रूजच्या कामावरती आहे आणि मी इकडे आपलं घर, आहिरा, बिझनेस हे सगळं बघते. जसं विठ्ठल रुक्मिणीचं जसे एकामेकांसाठी ते असतात, तसंच आम्ही पण, आमचा पण रिलेशन आहे, आमची दोघांची जी बॉन्डिंग आहे ती विठ्ठल रुक्मिणी सारखीच आहे. आणि म्हणजे त्याचा विश्वास आहे माझ्यावरती आणि माझी प्रार्थना आहे त्याच्याबरोबर की त्याला खूप सक्सेस भेटावं, त्याला ते जे ड्रीम्स आहेत ते सगळे कम्प्लीट व्हावे. एक प्रार्थना आहे ह्या दिवशी माझ्याकडे विठ्ठलाजवळ की आमचा जो संसार आहे, आमची जी लाईफ आहे त्याला स्टेबिलिटी द्यावी देवानी आणि आम्हाला आरोग्य द्यावं. आमची जी फॅमिली आहे ती अशीच बांधून ठेवावी देवानी. हीच माझ्याकडे मागणं आहे देवाकडे. बाकी तर विठ्ठल रुक्मिणीकडे तर अजून एक गोष्ट आहे सांगण्यासारखं की जे पण लोक त्यांच्या फॅमिलीपासून लांब आहेत त्यांना लवकर त्यांची गाठी भेटी होऊ दे. आणि जसं जोडीने ते 2 जण बाजूबाजूला उभे राहतात आणि एक कम्प्लीट इमेज आपण बोलतो, तसंच एक फॅमिली पण जेव्हा सगळे मेंबर्स एकत्र असतात तेव्हा आपले मुलं बाळ सगळे एकत्र असतात तेव्हा किती हॅपी फॅमिली वाटते. तसंच एक सगळ्यांची हॅपी फॅमिली असू दे. थोड्या सिच्युएशन मध्ये लोकांना राहायला लागत असेल लांब, जायला लागत असेल लांब, पण ते लवकरात लवकर त्यांच्या त्या सगळ्या संकटे आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून सगळे एकत्र राहावं अशी माझी इच्छा आहे. बाकी काय नाही. रामकृष्ण हरी. थोड्या वेळ शॉपमध्ये थोडंसं काम केलंय, तोपर्यंत दादाचा फोन आला की तो जरा मम्मीला घेऊन बाहेर चाललाय छोटंसं एक इव्हेंट अटेंड करायला. आणि नेमकी स्वरूपची मम्मी पण आले आहिराला भेटायला त्रिशवीला घेऊन. सो मला आता आहिराला बघायला जायला लागणार कारण की मम्मीला बाहेर जायचं. सो माय रिस्पॉन्सिबिलिटी इज फर्स्ट की मी माझ्या मुलीला प्रायोरिटी देऊ आणि त्यांची पण लाईफ आहे. सो त्यांच्या लाईफमध्ये रुकावट नाही आला पाहिजे माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीमुळे. त्यामुळे मी माझ्या स्टाफला सांगितलं तुम्ही बघा, मी घरी जाऊन बेबीला बघते. सो आता मी तुम्हाला आहिराला भेटवते आता आणि बघूया त्रिशवीवर खेळत असेल ती. चल आजी आली भेटायला. त्रिशू दीदी बरोबर कृष्णीला पुश करतात आज सकाळी फ्रेंड्स बरोबर, आता त्रिशू दीदी बरोबर स्लाइड.
इशू दीदी पण एकदम जोरात आहे. अय्या तू हळू बाळा. जी आणि त्रिशूती आता जस्ट गेल्यात आणि आहिरा बरोबर मी आलीये भाजी शॉपिंग साठी. आमच्या इकडे जवळच आहे. आहिरा त्रिशू आणि त्रिशू आणि कोण आलेलं. बिचारी बोलते आजी कुठे त्रिशू कुठे. ते रिअलाइज झालं कारण की ते ही टीव्ही बघत होते, ते मागच्या मागे निघून गेले ना, त्यामुळे माझी राणी सगळ्यांची आठवण काढत असते. बसून आमची फाजी बोलणं भाजी निवडायचं चालू आणि या मॅडमचं टीव्ही बघायचं काम चाललं. सो आज आहे आमच्याकडे फ्लावरची भाजी. उपवास सोडणारे जे सकाळपासून ज्यांनी उपवास पकडलाय सकाळपासून ज्यांनी उपवास पकडलाय त्यांना आता सोडायचा आहे. सो पप्पा आहेत, दादा आहे, मी पण आहे कारण मी आता दमले. बाळांबरोबर उपवास होत नाही. श्रद्धेने मी एक फुल डे केला बट नेक्स्ट मॉर्निंग सोडणं थोडं पॉसिबल नाही होणार, त्यामुळे मी उपवास सोडते. सो आता मस्तपैकी स्वयंपाक बनवणार आहे सगळ्यांसाठी. फ्लावरची भाजी, दाल फ्राय, चपाती, राईस, सगळं डाळ लावली आहे. सो आहिरा बरोबर थोडस मस्ती करत करत आमचं काम चालू आहे. आणि आईराने आपली टेंट बनवली इकडे 2 चेअर्स जोडून प्लस घर काहीतरी बनवते. इंजिनियर होणार आहे वाटतं, काय समजून ना काय होणार आहे. मस्त पैकी आता आपण इकडे मोहरी टाकूया फोडणीला. मोहरी नाही टाकली तरी झालं असतं, थोडं जिराची फोडणी पाहिजे असते. गडबड. जिरं थोडीफारच किचन म्हणजे मला काम करायला इच्छा होते. त्यातली मम्मीच आणि माझं. आईला वरती मस्ती करते, नानीला त्रास देते. सॉल्ट करूया. तो आता आपलं टमाटर मिक्स पैकी फ्राय झालंय. हाय फ्लेम वरतीच आपण ते जे फ्लावर आणि हे सगळं मी मिठाच्या पाण्यात घातलंय, मीठ साफ केलंय. पावसाळ्यात ना भाज्यांना एकदम किडे लागतात, तो ते एकदम सडनली साफ करायचं. आपण फ्लावर आणि सगळं टाकूया. हाय फ्लेम वरती पूर्ण सॉस करून घेऊया. दोन मिनिटं सांगून मी परतून घेते पहिल्या वेळी. मग आपला जाणार कांदा लसूण खोबरं घाटी मसाला. मसाला असतो तर काय असतं त्यानंतर परत आपल्याला मस्तपैकी झाकून शिजवायची पण आहे. त्याला मस्तपैकी फ्राय करून घेऊया मिठाच्या त्यामध्ये. घाटी मसाला आपला कुठे ना जेवण बनवताना कुठे कुठली गोष्ट ठेवली आहे माहीत असेल ना तर जेवण बनवायला सोपं जातं. म्हणजे ते छोट्याशे होतात मग थोड्या किचनमध्ये ते मला नाही जमत. आता मम्मीचा घाटी मसाला आहे. कलर कसा डार्क आहे मसाला. मी यावर्षी चटणी बनवली नाही आहे. आता मी तिला बनवून पण देणार नाही. तिला बोलणार माझ्याच दमखेवरती तुझी चटणी बनणार. मला खरं तर चटणीचा अंदाज नाहीये. ठीक आहे, आलू आहे तर मग एवढं तिखट चालेल मला असं वाटतं. मी शेंगदाण्याचा कूट पण जाणार आहे, तर बॅलन्स थिंक जास्त पडली आहे. तर पडलेली गोष्ट आपण नाही करू शकतो. चांगल्यापैकी टॉस करून घेऊया. हलकासा पाण्याचा हप्ता मारूया आपण खाली ना थोडी त्याला सो आता मी दाल फ्राय बनते. दाल फ्राय नाही, साधी डाळच आहे. वरण बेसिकली वरण.
तेल टाकून घेतलं, त्यानंतर आपलं जाणार जिरं, मोहरी. माझी काही डाळ पण चांगली शिजली आहे, कुकरला लावलेली. आता मी टाकते तेच आपलं फोडणी. थोडासा हिंग भी डाल सकते हैं इफ यू विश. थोडं हिंग टाकलं आणि देन जायगा मिरची, तिखा मिरची. थोडं अद्रक पण घेतलंय, अद्रक तसं टाकत नाही, टाकते डिफरंट टेस्ट. ह्याला आपण फ्राय करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये टाकूया टमाटर. हे आता थोडा टमाटर आहे घेऊन गेली आहे, तर आता मी दुसरा चटणी करत फिक्स मेथी करत येतो. तो आधी हा थोडा सॉरी त्याचा सांबर मसाला आहे. तो माझी काकी आहे अर्चनाची, सो तिला ती असं ना असं मला डाळ बनवते. ते पण जरा आता मला खूप दिवसानंतर हा सांबर मसाला टाकून मला आवडतं. खरं तर तुम्ही पण काही ट्राय करा. वगैरे सांबर मसाला टाकायचा, फोडणीनेच टाकायचं आणि मग डाळ टाकायचं, छान लागतं. टमाटर सॉफ्ट झाला. आता या मॅडमला फक्त टमाटर कळतं आणि मी काय केलं माहिती आहे, आता हिला ह्याच्यातलं काहीतरी पाहिजे खूप मला उलट. आता मी टमाटर पण टाकून देते, वेस्ट होते. हे देत होती ना तू टमाटर असं ना. ओ नो, आता मार आहे. मुलगी ना माझी रेसिपी खराब करेल. रेसिपी काय नाही आहे, तुम्हाला इंटरप्ट करायला आवडत नाही. आता बघा अर्धा मा टमाटर शिजलेला, मी हिच्यामुळे अजून थोडा टाकते. ठीक आहे, सो है अभी ये टमाटर गया. अभी थोडासा हल्दी डालते, हळद मी टाकली तसं. मध्ये मध्ये हिंदी येत आहे, का माहित नाही. हल्दी गया और अभी है तो सांबार मसाला. सांबार मसाला 1 चम्मच, 1 चम्मच इनफ. आणि मी विसरली, मी हा कढीपत्ता काढलेला पण मी फोडणीत टाकला नाही गडबडीमध्ये, तर तुम्ही नक्की टाका. आपल्या डाळीला मस्तपैकी आता कढ यायचोपर्यंत शिजवू दे. इकडे मी कोथिंबीर कापून घेते आणि दोन्ही पण डिशला गार्निश करायला. भाजी आणि डाळ. डाळीत तर कोथिंबीर मस्त आहे, पण भाजीत पण टाकतो मस्तपैकी सजवूया. ही मस्त भाजी झाली आपली. बंद केलं तसं मी गॅस, गार्निश करून पण झाकून ठेवूया. थोडीशी कोथिंबीर आपण डाळीत पण कोथिंबीर टाकून शिजू दे. तसं नीट टाकलं दोन्ही मध्ये, काय होतं काही घाईमध्ये मिसळून जायची. स्टर करून पण घेऊया पीठ मिळूया. कटल्यासारखं ठीक आहे. मस्त पैकी डिनर करून आलोय आम्ही. आणि इकडे ही बघा वॉचमॅन अंकल. लागलंय ना, नको वॉचमॅन बरोबर मस्ती करते. सो आम्ही तर आलो आता घरी दोघी जणी. आता जातो वरती. चला 1-2 म्याव बघितल्याशिवाय वरती पण नाही जाणार आम्ही. आता आमची कुकू ना जोजो करणार आहे ना. हा गो महेशो ना जायचं, पप्पाकडे जायचं. आता आपण जोजो करूया आणि उद्या मग शिपवर जाऊया. ठीक आहे, ठीक आहे. नंतर मॉन्स्टर येईल ना. रोज अशा स्टोरी सांगितल्याशिवाय आमची राणी झोपत नाही.
आणि रात्री किती वाजता पाहिजे माहिती आता रात्रीचे 1 वाजले तिला मेकअप पाहिजे. आणि हे बघा हे तुम्ही बघू शकता हे मेकअपचं माझं सगळं किती पिगमेंटेशन आहे हे सगळं बघून झालंय मॅडमचं. हा तिला अजून मेकअप बरोबर खेळायचं. आणि आता फायनली माझी शोनी झोपणार. गुड नाईट है ना कुकू. बाय करा. बाय बाय. कोण नाही फ्रेंड्स आहेत व्ह्युअर्स आहेत आपले. Do like, share, comment and subscribe to my channel, The Tejrup Show. Bye bye. उद्या फ्रेश व्लॉग मध्ये भेटूया न्यू एनर्जी बरोबर. आता मी या बागड बिल्लीला झोपवते. ते खूप मोठं टास्क आहे माझं अजून बाकी आहे.